नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवाय, मी एक दारुड आहे. केवळ परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनॉनिमस या अलौकिक संघटनेची मला आजपर्यंत मिळालेली सक्रिय मदत, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना, प्रेम, आशीर्वाद याच्याच बळावर आजचा दिवस आतापर्यंत दारूच्या पहिल्या घातक आणि विषारी गोटापासून दूर आहे. सुरक्षित मित्रांनो, ठीक चाललेलं आहे. नवीन भावांसाठी म्हणून सांगतो, एक दिवसाच्या हिशोबाने मी गेली 37 वर्ष 3 महिने आणि 3 दिवस दारूपासून दूर आहे. त्याच्यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी. तुमचा सुद्धा मी मनापासून आदर करतो आणि आभार व्यक्त करतो, कारण परमेश्वराची कृपा झाली ती तुमच्या मार्फत माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. नवीन आलेल्या भावांसाठी का सांगतोय, कारण हा जो प्रोग्राम आहे हा नवीन माझ्या मनामध्ये खूप शंका कुशंका असतात, खूप मी भ्रमित अवस्थेत झालेलो असतो. पण जेव्हा मी असं काहीतरी ऐकतो तेव्हा मला प्रेरणा मिळायला लागते, आणि एकदा प्रेरणा मिळाली की प्रक्रियेला सुरुवात होते. प्रक्रियेला सुरुवात झाली आणि तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर तो तुम्हाला संधी देणारच, असं बिल डब्ल्यू म्हणतात आम्ही अज्ञेयवादीमध्ये. म्हणजे माझा जो रस्ता आहे तो परमार्थापर्यंत जायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मला कायम दरवाजा ओपन आहे. मी त्याच्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. म्हणजे इथं सगळ्यात पहिलं माझी इच्छा असली पाहिजे. असो, आज एक नवीन भाऊ कोण आलेला आहे? मोहन नवीनच आहे. तर इथं आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं 37 वर्षापूर्वी कळलं की मी अशी वेड्यासारखी दारू का पितो. मला 4 चौघांसारखी सुरक्षितरित्या समाधानाने दारू का पिता येत नाही. दारू पिल्यानंतर माझ्या हातून एवढे अक्षम्य गुन्हे का होतात. दारू पिल्यानंतर मी इतका बेबंद, इतका बेताल, इतका बेमुरवत, इतका बदनाम, इतका बेशिस्त, इतका बेछूट का वागतो, तर मला आजार झालेले. तोपर्यंत बाहेरच्या जगात मला कुणी सांगितलेलं नव्हतं की मी एक आजारी माणूस आहे. मी म्हणायचो थोडा ज्यादा पी रहा हूं और क्या. पण दारू अतिरिक्त प्रमाणात मद्यपान करणे हाच एक आजार आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं. कारण हा आजार वेगळा आहे. हा आजार नुसता मानसिक असता सायकेट्रिस्टकडे गेलो असतो पूर्वी, ते जाणून घेतला असता, डायग्नोज करून उपाययोजना करून अँटी डिप्रेशनच्या गोळ्या देऊन मला बरं करायचा प्रयत्न केला असता. आजार नुसताच शारीरिक असता. एखाद्या चांगल्या सर्जनकडे गेलो असतो, त्यांनी रक्ताची स्किन टेस्ट केली असते, त्यांनी सगळं माझं जाणून घेतल्यानंतर मला त्यांनी औषधोपचार करून उपाययोजना करून त्यांनी माझं डायग्नोज प्रॉपर करून मला सोडून दिलं असतं, बरं करायचा प्रयत्न केला असता. आजार नुसताच जर का हा आध्यात्मिक असता तर मग मी आळंदीला गेलो असतो, तिथं जप केला असता, तुकाराम महाराजांच्या पालखीला गेलो असतो, मी बरंच काय करू शकलो असतो. मी गुरूंकडे जाऊन अनुग्रह घेतला असता, मी पोथ्या पुराणं वाचली असती, मी व्रतवैकल्य केली असती, आणि मी ह्याच्यातून बरा व्हायचा प्रयत्न केला असता. पण आजार हा सांगण्यात आला इथं, डिझीज ऑफ माइंड, बॉडी अँड सोल. हा जो आजार आहे हा माझं मन पोखरलेलं आहे, माझं शरीर कृश करून टाकलेलं आहे, आणि माझ्या आत्म्यावर काजळी चढवलेली आहे. म्हणजे असा हा 3 धारी आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशन आयडेंटिफाईज अल्कोहोलिझम एज अ कॉम्प्लेक्स डिझीज. अमेरिकन मेडिकल असोसिएशन सांगते की हा गुंतागुंतीचा आजार आहे, हा 3-fold डिझीज आहे. 3 धारी लिंब जसा असतो तसा हा 3 अंगांनी मला मारतो. त्यामुळे हा जो आजार आहे, हा आजार मला जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत हा मला विशेष काही देणार नाही. मी नुसता आलो, कान ओपन ठेवले नाही, यायचं म्हणून आलो, माझी त्याच्यात इंटरेस्ट नाहीये, चला आता पनोती नको जायंगे, झाला बायको ओरडती घरी, त्यापेक्षा एक मिटिंगला 1.5 तास जाऊन बसू. नाही, मला स्वतःसाठी इथे यायचंय. मला आता ब्लेड मारलं तर माझ्या बायकोचं रक्त येणार आहे का, माझंच येणार आहे. आजार मला झालेला आहे, त्यामुळे उपाययोजना मला करायची आहे. आणि मग उपाययोजना करताना अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये रिकव्हरी सांगितलेली आहे. रोगला रिकव्हरी आहे, कारण आजार कसा आहे, इट्स अ इनक्युरेबल डिझीज. हा जो आजार आहे हा कधी न बरा होणारा आजार आहे. बाकीचे आजार असतात. मी मागच्या वर्षी 2 ऑपरेशन केले. काल मी गेलो फायनली संचेतीमध्ये, तो डॉक्टर माझ्याकडे बघून हसला आणि सगळं चेकअप बिकअप एक्सरे वगैरे काढल्यावर म्हणला आता तुम्ही परत येऊ नका, मग तुम्ही बरे झालेला. मित्रांनो, असं मुठभर मान चढलं, अरे देवा, याच्यातून सुद्धा तू मला वाचवलंस. म्हणजे काय होतं, हे जे शारीरिक आजार आहेत हे बरे होऊ शकतात. पण मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसला अभिप्रेत जो आजार आहे तो आजार वेगळा आहे. त्या आजाराला मला फक्त आजचा दिवस अंगठे भाद्रासारखं राहायचंय, दॅट्स ऑल. मला दारूपुढे खरंच काही कळत नाही. रोज सकाळी उठल्याबरोबर देवाकडे प्रार्थना करायची की हे देवा, मी दारुडा आहे, मला दारू थांबवण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही, मला तुझ्या मार्गदर्शनाने आणि मदतीची साक्षात आवश्यकता आहे, मला आजच्या दिवस दूर ठेव. एकदम सोपं मागणं करायचं. देवाला नाही म्हणायचं गाडी दे, बंगला दे, हे दे, ते दे. ते नाही दिलं की डोकं फिरणार, परत 90 घेणार. त्याच्यापेक्षा देवा मला फक्त पहिला ग्लास दूर ठेव. फर्स्ट ड्रिंक दॅट डज द डॅमेज. इथं रेल्वेचं फाटक आहे, तुम्ही ते क्रॉस करताना तुम्हाला इंजिननी उडवलं, नंतर किती डबे अंगावरून गेले काय फरक पडणार आहे. तसं हा पहिला घोट आहे ना, तो आहे. जसं तुमच्याकडे 1000ची नोट आहे, त्याच्यामध्ये 500ची नोट आहे, 200ची आहे, 100ची आहे, 50ची आहे, सगळ्या नोट आहेत त्याच्यामध्ये. तसं त्या पहिल्या ग्लासमध्ये माझ्या संपूर्ण आयुष्याची शोकांतिका लपलेली आहे.
माझं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये आहे मित्रांनो. कारण पहिला ग्लास मी ज्या दिवशी घेतला मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी एकेकाळी पुढे जाऊन मी बेवडा होणार आहे. लोक मला बघितले की फुटपाथ चेंज करतील. लोक मला म्हणतील माल्टा आहे, राशी आहे, रमजानी आहे, बेवडा आहे, समाज का कलंक आहे, धरती का बोझ आहे. त्याला म्हणतो राष्ट्रपती नंतर आपल्यालाच एवढी पदकं दिलेली आहेत. मित्रांनो, स्वतःबद्दल असलेला माझील आत्मविश्वास हा रोग तुम्हाला कधी तुमची खरी ओळख पटवून देत नाही. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी जसं यायला लागतो. सॉरी प्रभूजी, मी उद्या वाड्याला चाललोय, उद्या नाही येऊ शकणार. हो ना प्रभू, सगळे 10 दिवसात. हा तिथे एक भक्ती विनोदचं एक हे आहे प्रभू, शिबिर आहे. ठीक आहे. हा भक्ती वैभव नाही, भक्ती विनोद ठाकूरचं. ठीक आहे प्रभू, मी एक मीटिंगचं कंडक्ट करतोय. मी तुम्हाला उद्या फोन करतो सकाळी. हो बरोबर. ठीक आहे. तर मित्रांनो, हा जो आजार आहे हा आजार एका दिवसात समजत नाही. जसं मी एका दिवसात बेवडा झालो नाही. पहिले मी काही वर्ष खूप चांगली दारू केली, लोकांचं मनोरंजन केलं, कवाल्या गायल्या, लोकांना जोक्स सांगितले, पिक्चर इंग्लिश पिक्चरच्या वासरात लंगडी गाय शानी, इंग्लिश पिक्चर इंग्लिश कळायचं नाही आणि मी ते बघायचो. नो बॅक्स्टर नो टाइम, बापरे म्हणायचे शिवाय वेडा झालेले आता. कारण काय, मला ते दुसरं सुचायचंच नाही काय. अशा सगळ्या अवस्थेमध्ये मित्रांनो प्रचंड दारिद्र्य, कमालीची अगतिकता, कमालीची असहायता, कमालीचे मित्रांनो उपेक्षा, कमालीची निर्भसना वाटायला आलेली. अशा अवस्थेत मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा दरवाजा ठोठवला आणि पहिल्याच दिवशी मी हा आजार ऐकला. आजार ऐकल्यानंतर काय झालं माहित नाही. परत मागे वळून नाही बघायला लागलो, कारण आयुष्यातलं फार महत्वाचं उत्तर सापडलेलं होतं, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रिमेंडस डिस्कव्हरी असं म्हणतात. पण मित्रांनो, हा जो आजार आहे हा समजल्यानंतर मला इथं रिकव्हरी देण्यात आली. रिकव्हरी म्हणजे काय हो, म्हणजे माझ्यामध्ये जे काय माझं गेलेलं आहे ते परत मिळवण्याचा प्रयत्न करणं, किंवा माझं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करणं, किंवा माझ्याकडे जे नाही आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करणं. बघा, आपल्या तिथं कुठं ऍक्सिडेंट झालेला असेल ना, तर तिथे एक गाडी येते अशी क्रेन ब्रेन लावलेली, त्याच्या पुढे लिहिलेलं असतं रिकव्हरी व्हॅन. किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्ही सांगता तिकडे विश यू स्पीडी रिकव्हरी, तुला लवकर बरं वाटो. किंवा मारवाडी गुजराती म्हणतात धंदो तो सारो છે એટલે रिकव्हरी भाऊ पुअर છે, म्हणजे धंदा चांगला आहे पण रिकव्हरी नाहीये. अल्कोहोलिक्स अनॉनिमसची जी अभिप्रेत असलेली संकल्पना आहे रिकव्हरीची, ती म्हणजे आम्हाला आमच्यामध्ये आमूलाग्र आणि लक्षणीय बदल करायचा आहे. आता तो विषय आहे माझा पुढे. तो बदल म्हणजे वेगळा बदल आहे. मी लगेच काय मित्रांनो बॉडी बिल्डर नाही झालो ए मध्ये आल्याबरोबर, किंवा मी लगेच मेंटल लोकांसारखं दुसऱ्या बायांचा हात नाही पकडायला लागलो, किंवा पैशासाठी दुसऱ्यांची मुंडकी नाही आवडली. मला एक सामान्य माणसासारखं जीवन जगायचंय. दॅट्स ऑल. की मी जे आयुष्यामध्ये जे काळकभिन्न जीवन जगलेलो आहे, तर मला परत दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री जसं असंख्य दिव्यांनी सगळा आसमंत उजळून निघतो, मला आता तसं माझ्यामध्ये बदल घडवायचा आहे. आणि तो शक्य आहे असं नाहीये, पण यांनी जे दिलेली प्रोसेस आहे ती परफेक्ट आहे. आणि आजच्या विषयाची सुरुवातच मित्रांनो आमच्या प्रार्थनेतून होती. इंग्लिशमध्ये प्रार्थना आहे, गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू एक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स आय कॅन. करेज, धैर्य. माझ्यामध्ये धैर्याचा अभाव आहे. माझा भूतकाळ इतका डेंजर आहे की कधी कधी मी आरशात जेव्हा बघायचो मलाच मित्रांनो दरदरून घाम आलेला असायचा की साला काय मी बकाल लाईफ जगतोय. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये ते सगळे भूत पुढे यायला लागली. मग त्यांना ऍक्सेप्ट करणं अवघड होतं. मग त्याला मला काय पाहिजे, करेज पाहिजे, धैर्य पाहिजे. काही झालेलं असेल माझ्या आयुष्यामध्ये, डेंजरस मधल्या डेंजरस गोष्टी झालेल्या असेल, तर मला परमेश्वराला स्मरण करून म्हणायचे, देवा मला हे स्वीकारण्यासाठी धैर्य पाहिजे. हे करून बसलोय मी, आता हा तो भूतकाळ झालेला आहे, पण आता भविष्यात हे होऊ नये म्हणून मला धैर्य पाहिजे. मग धैर्य कसं मिळतं? लगेच धैर्य मिळत नाही. धैर्य कसं मिळणार? गॉड विल सेंड डेंजरस थिंग्स टू ओव्हरकम. परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये अशा अशा घटना करेल, अशा अशा डेंजरस अवस्थेत तुम्हाला आणून पोचवेल की तिथून तुम्हाला तावून सुलाख होऊन येताना धैर्य प्राप्त होईल. करेज. आणि ते करेज मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येता 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 मग काहीही हो, किती नकारात्मक जीवन माझं असो, मला त्याच्यातून पॉझिटिव्ह घेऊन ते धैर्य तयार करायचंय. धैर्य असं नाही मिळणार. धैर्यासाठी मला सामोरं जायचंय. कम व्हॉट नाही, शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो, आज मी दारू पिणार नाही. फर्स्ट सी स्टँड्स फॉर करेज. फार महत्वाचं आहे. ते करेज एकदा मला आलं की मी कुठल्याही घटनेला सामोरं जायची ताकद ठेवतो की देवा जे काय व्हायचंय ते व्हायचंय, जायचा दिवस ठरलेला आहे.
पण मला काय व्हायचं, मेंटल स्पेक्युलेशन मी जास्त करायचो. मानसिक माझ्या तुलना ज्या असायच्या, मानसिक माझे तर्कवितर्क असायचे, ते मला कायम मागं फेकायचे. माझ्यामध्ये डेअरिंग नसायचं. मी घाबरायचो, मी माझ्या सावलीला घाबरायचो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी मला सांगितलं, सत्याला सामोरं जा. त्याच्यासाठी प्रार्थना आहे. काही हो, तुला सामोरं जायचंय. काय होईल, जास्तीत जास्त भीती कशाची आहे, तर मृत्यूची आहे. मृत्यू एक ना दिवस, एक ना एक, आज ना उद्या, परवा, कधी ना कधी तो येणार आहे. त्याच्यापासून कोण चुकलेलं आहे. पण त्याचा बाऊ करू नको. अभी क्या यार, मेरा नसीब ऐसा है, हे सब हो गया, कर्जबाजारी, हे ते उगाच रिझनिंग नको देऊ. त्याला सामोरं जा. आणि त्याच्यासाठी काय करायला लोक, त्याच्यासाठी मला दुसरा सी, दॅट इज कन्फेशन. मला कबुली द्यायला लागेल. कबुली, माझ्या प्रत्येक कृत्याची कबुली द्यायला लागेल. ती कुणाकडे द्यायची आहे, ती 5व्या पायरीत स्पॉन्सरकडे द्यायची आहे. ऍडमिटेड टू गॉड, अवर सेल्फ अँड अनदर ह्युमन बिंग द एक्झॅक्ट नेचर ऑफ अवर रॉंग्स. मला कोणातरी एक असा माणूस माझ्या जीवनामध्ये आणायचा आहे, हे मधला याच्या बाहेरचा जो सुज्ञ आहे, की जो तुमचा फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड आहे. तो उगाच कुणीतरी स्पिरिच्युअल मास्टर नाहीये, शेंडी बिंडी असलेला, भगवे कपडे घातलेला, आणि तुम्हाला तो पोथ्या पुराण सांगतोय, तुम्हाला तो उपदेश करतोय, आणि नंतर तुम्हाला म्हणतो प्रसाद द्या, दक्षिणा द्या. असा कोणी नाही पाहिजे. की ज्याने अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये 4 पावसाळे काढलेले, ज्याने आपल्या जीवनामध्ये थोडासा बदल घडवलेला आहे, त्यांनी कंटिन्युअसली दारूपासून स्वतःला दूर ठेवलेले, जो एच्या कार्यामध्ये सहभाग घेतोय. अल्कोहोलिक्स अनॉनिमस त्याच्या जीवनामध्ये एक अविभाज्य अंग बनलेले. असा एक माणूस की जो तुम्हाला तुमच्या मागे लागलेला डाग दाखवून देईल. बाबा रे, तुझ्या मागे डाग आहे, आरशात दिसणार नाही समोर, कारण डाग मागे. मग असा माणूस जो तुम्हाला हात देऊन बाहेर काढेल, जो तुम्हाला इनिशियली किंवा तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका आहेत, याबद्दल असलेले तुमचे वेगळे आहेत, तुमच्या मनामध्ये असलेले वेगळ्या घटनांचं एकदम फार मोठं असं बंडाळी चाललेली आहे तुमची, त्या सगळ्यावर लोकेशन देणारा, त्या सगळ्यावर सोल्युशन देणारा. लोकेशन याच्यासाठी म्हणतो की तुम्हाला जायचंय मुंबईला, पण तुम्ही नेहमी रस्ता विचारता पुण्याचा. कारण दारूनंतर सगळं माइंड जे आहे तुमचं, ते विकृत विध्वंसक झालेले, उंगळवाणी बुरसटलेल्या विचारांची त्याच्यामध्ये रेलचेले. त्या सगळ्या गोष्टींना मला आता एक दिशा द्यायची आहे. आणि मी दिशाहीन झालेलो आहे, माझं जीवन अर्थहीन झालेलं आहे, मला आता परत अर्थ प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणून मला दुसरं जे आहे कन्फेशन, की माझ्या जीवनामध्ये इतकं काय झालेलं आहे सगळं, पण ते आता जेव्हा झालंय तो माझा भूतकाळ आहे. इट इज हिस्ट्री. आणि पुढं काय होणार आहे मला माहित नाही. उद्याचा सूर्य ढगाळून माझ्यासाठी आहे का नाही माहित नाही. टुमॉरो इज मिस्ट्री. म्हणून मला आजचा दिवस जे जगायचं आहे ते मला परमेश्वराच्या इच्छेने जगायचंय. मग त्यांनी माझ्यासाठी एक माणूस पाठवलेला आहे की जो मला सांगतो, शिवाय घाबरू नको. मी त्याला म्हणायचं, इतकं कर्ज झालेलं आहे, बायको मला ऐकून घेत नाही, माझं आजूबाजूची लोक मला धमक्या देतात, हे करतात, बरंचसं कर्ज झालेलं आहे आणि ह्याच्यातून मी आता बाहेर पडणार नाही वगैरे, ह्या सगळ्या अशा गोष्टी ज्या होत्या, त्या मित्रांनो मला आता जशाच्या तशा स्पॉन्सर बरोबर शेअर करायच्यात 5व्या पायरीमध्ये. आता त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे, तिसरा सी जो आहे तो आहे कॅरेक्टर, आणि त्याच्या पुढे आहे डिफेक्ट. कॅरेक्टरची उभारणी करायची मला. माझं जे चारित्र्य आहे ते चारित्र्य काळवंडलेलं आहे, ते चारित्र्य एकदम धुसर झालेलं आहे, त्याला अनेक ठिगळं लागलेली आहेत. त्यांनी मला माणसातून उठवलेलं आहे. त्यांनी मला चांगला बाप नाही बनवलं, चांगला मुलगा नाही बनवलं, चांगला नवरा नाही बनवलं, चांगला समाजाचा घटक नाही बनवलं, एक उपयुक्त नागरिक नाही बनवलेलं. ते जे कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर फार महत्वाचं आहे. तुमचे पैसे गेले तर तुम्ही कमवून परत आणाल, तुमचं हेल्थ गेलं तर तुम्ही औषधोपचार करून बरं कराल, बट वन्स यू लूज युअर कॅरेक्टर एव्हरीथिंग इज गॉन. तुमचं जर का चारित्र्यच गेलं सगळं, तुम्हाला लोक म्हणायला लागले अरे नालायक माणूस आहे, एवढा आहे, हे मित्रांनो गेलं. ते मला आता त्याची उभारणी करायची आहे, आणि ती उभारणी मला 7व्या पायरीमध्ये मिळते, 6व्या 7व्यामध्ये. त्याच्या अगोदर माझे अनेक कॅरेक्टर डिफेक्ट जे आहेत ते मला लिहून काढायचे. येस, ते नुसते वरच्यावर फांद्या छाटायच्या नाहीयेत, अगदी निर्भयपणे मला इन्व्हेंटरी घ्यायची, मॉरल इन्व्हेंटरी घ्यायची. सारे एका स्त्रीबरोबर अनेकांनी अत्याचार केलेला आहे, मी लोकांना कितीतरी पैशासाठी फसवलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये मी मैताच्या याच्यावरचं टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे. माझं एक नाव टोपाज होतं, कारण मी इतकं बेमालूम लोकांना फसवत होतो. ते म्हणायचे शिवा कोणचा हो, टोपाज शिवा घ्या. मी जाता जाता एकदा माझ्या मित्राची आई चालली होती, मला एक डोक्यात कल्पना आली, आता दारूला पैसे नाही. म्हणलं बेन, आणि ती गुजराती आहे, म्हणलं भरत उदर आहे. त्यावेळेला तांदळाचं थोडं शॉर्टेज होतं, ते तळेगाव बिळेगाव न्यायचं, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तिला मी ते सॅम्पल दाखवलं, म्हणजे हे आहेत, हा हा बोले. त्यांनी 2 पोत्याचे पैसे सांगितले.
आणि तिने मला दिले ना 2 पोत्याचे पैसे. वा 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 मस्त दारू बिरू. तो घरी आला रात्री कामावून, पदमजीला कामाला होता. ती म्हणले अरे पोते कुठे दांदळाचे? ते म्हणले कसले पोते? अरे म्हणजे तू शिवाला नाही का सांगितले पैसे द्यायला? तो घेऊन गेला. अरे बोले मम्मी ओ टोपास है वो गया वो पैसा. तो आला तर मी मस्तपैकी दारू पित होतो. म्हणलं बैठ बैठ बैठ. अरे क्या बैठ बैठ बैठ, तू मेरे माँ को फंसाय शिवा. तर काय मला होईल माहित नाही. त्यामुळे माझं जे जीवन आहे ते अत्यंत अनिश्चित आहे. येस, ते दुःखालयात भरलेलं आहे आणि ते शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे. काही होईल माझ्या हातून. आणि हे जीवनच तसं आहे. परवा दिवशी कुणाला माहिती होतं का, बसले अहमदाबादला 60 सेकंदामध्ये एकदम 625ला गेलं, 1000पर्यंत करतो पायलट, नाही झालं. तर परमेश्वराच्या समोर काही नाहीये बरं का. हा प्रोग्राम सुद्धा 100% स्पिरिच्युअल आहे. म्हणून मला माझे कॅरेक्टर डिफेक्ट्स बारीकीने काढायचे. माझ्यामध्ये भीतीचा किती लेश आहे. येस, फिअर, रिझनमेंट, खुन्नास. अरे बापरे, फार डेंजर. BW म्हणतो रिझनमेंट इज नंबर 1 ऑफेंडर. 1 नंबरचा तो गुन्हेगार आहे. मला त्याच्यावर काम करायचं आहे पण ते नाही होत. पण खुन्नस अशी जाणार नाही, सोंगटी काढली आणि फेकली. नो, काम करायला लागणार. ती व्यक्तीची खुन्नस असेल, त्या एखाद्या जागेची असेल, एखाद्या कार्याची असेल, एखाद्या स्थळाची असेल. तुमच्या वडिलांबरोबर तुमची खुन्नस असेल. माझ्या वडिलांना शेवटच्या 2 दिवसात मी नाही बघायला गेलो ससूनमध्ये. अरे म्हणलं क्या करा, खाली जन्म दिया तुने. येस, माझं वय 24 होतं तेव्हा. आणि वडील माझे त्यांनी रात्रीचा दम तोडला. माझ्याकडे त्यांना आणायला पैसे सुद्धा नव्हते अँब्युलन्ससाठी. मित्रांनो, हे माझ्या इन्व्हेंटरीमध्ये आलंय. ते वडिलांबद्दल माझा हे का होतं, माझं खूप प्रेम होतं. माझे वडील म्हणजे माझे मित्र होते चांगले. ते गेले त्या दिवशी, वडील गेल्याचं दुःख नव्हतं, पण मी एक चांगला मित्र गमावल्याचं दुःख होतं. कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर केलेली होती. इतकंच काय की मला एक आजार झालेला होता, व्हेनरल डिझीज म्हणतात त्याला. माझ्या वडिलांनी मला डॉक्टरकडे घेऊन गेलेले होते. मित्रांनो, अजून काय पाहिजे? तर सांगायचं तात्पर्य की मी ती बघितलेलं आहे ते दारिद्र्य. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मला उपरती नाही झाली. कारण आजार फसवाय. इट्स अ कनिंग बॅफलिंग प्रोग्रेसिव्ह डिझीज. हा तुम्हाला तुमची कधी खरी ओळख पटवू देणार नाही. तुम्ही म्हणाल नाही मी नेपोलियन हिल आहे, मैं ये, मैं वो आहे, मैं पेले, मी क्रिकेटचा कोणतरी आहे, मी फार मोठा डायरेक्टर आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला मोठेपणा लागतो. मित्रांनो, हा जो आजार आहे, हा आजार समजून घेतल्यानंतर मला नुसता समजून घेऊन चालत नाही. डॉक्टर नंतर जे गोळ्या देतात त्याचा वापर करायला लागतो. कळलं मला टीबी आहे, मग टीबी आहे तर तुला पुढच्या औषधोपचाराची योजना करायलाच लागेल आणि त्याच्यावर तुला औषधं घ्यायलाच लागतील. तसा हा आजार, याच्यावर रिकव्हरी मस्त आहे. रिकव्हरी काय? रिकव्हरी नुसती विचारांची असता कामा नये. नुसते चांगले चांगले विचार करतोय आणि कृती काहीच नाही करत. BW म्हणतो नो, कृती विना वाचाळता व्यर्थ आहे. ऍक्शन, फेथ विदाउट ऍक्शन इज डेड, मृतवत आहे. तुम्ही जर ऍक्शन नाही केली काही नाही होणार. म्हणून मित्रांनो, कॅरेक्टर डिफेक्ट्स आहेत. माझी भीती मला जाणून घ्यायची, भीतीला मला श्रद्धेची जोड द्यायची. येस, फेथ अँड फिअर कॅनॉट गो टुगेदर. ते एकत्र जाऊ शकत नाही. 2 समांतर रूळ आहेत ते. म्हणून मला भीती घालवायची असेल तर मला श्रद्धा आणायला लागते. येस, आणि मग मित्रांनो, हळूहळू हळूहळू हे जे कॅरेक्टर डिफेक्ट्स आहेत ते माझे मित्र बनायला पाहिजेत. माझा जो फार महत्वाचा कॅरेक्टर डिफेक्ट होता तो म्हणजे आळस. देरे हरी खाटल्यावरी एक गांजाची चिली मोडली की बस दुनियादारी इधर की उधर होऊ जाए. काय घेणं देणं नाही. दिवसभर चरस ओढा, गांजा ओढा, रात्रीचा अगदी सेक्ससाठी बंटा खा. बंटा खाल्लाय कोणी माहित नाही. भांग भांग ते असं वाटतं हेलिकॉप्टर मधून फिरतोय मी जसा. अरे बापरे, एकदम असं फिरतोय. एखादी मुलगी तर एकदम अशी भंगार असेल पण ती सुद्धा एकदम मिस वर्ल्ड दिसेल तुम्हाला बंट्याच्या नशेमध्ये. अरे बापरे, काय सगळे प्रकार केलेले आहेत आयुष्यामध्ये. तर मित्रांनो, कॅरेक्टर डिफेक्ट्स ते मला जाणून घ्यायचे आणि ते चांगल्या रीतीने लिहून काढायचे. कारण आता मला 4थ्या पायरीमध्ये मी येणार आहे. त्याच्यामध्ये कन्फेशन जो काय प्रकार आहे तो ह्याच्यात आहे की माझ्याकडे जेवढे माझे कॅरेक्टर डिफेक्ट्स आहेत ते मला स्पॉन्सर हायलाईट करणार आहे. मी त्याला सांगितलं की बाबा रे असं आहे, माझा आळस आहे. त्यांनी सांगितलं ऍक्शन कर. मी सांगितलं मी भित्र आहे. त्यांनी सांगितलं श्रद्धा आण. म्हणजे हा प्रत्येक जो ड्युअलिटीचा प्रोग्राम आहे की जय मिळाला तरी मी दारू पितो, पराजय झाला तरी पितो, मान आला तरी पितो, अपमान झाला तरी पितो, कुणी स्तुती केली तरी पितो, कुणी निंदा केली तरी पितो. म्हणजे मला काही कारण लागत नाही. बायको हसली तरी मी पितो आणि मला तिने काहीतरी उचकवलं तरी मी पितो. मला त्याच्यासाठी काहीच कारण लागत नाही. देर आर 16,000 व्हॅलिड रिझन फॉर अन अल्कोहोलिक टू ड्रिंक. 16,000 कारणे दारुड्याला दारू पिण्यासाठी. आणि ज्या दिवशी 16,000 कारणं संपतील तो त्या दिवशी स्वतःच एक कारण काढेल आणि दारू प्यायला जाईल. आणि तो दारू त्याला काही सांगायला लागत नाही. तो कुठून तरी पैसे काढेल. पैसे त्याला मिळतातच. मला आजही विचारत येत, मी स्वतःला विचारतो की साला मी एक माणसाला मोटरसायकलवरून तो चाललाय, त्याचा एका मुस्लिम बाईला धक्का लागला आणि ती जोरात ओरडली अगे मागे. मी म्हणलं अरे मुस्लिम. मी म्हणलं आपा क्या हो गया? ती म्हणजे देखो ना बेटा इसने ये क्या, फिर भी अल्लाह का फजल आहे, असं तसं. आणि तो जायला लागला आणि त्याला टपल्या मारायला लागले तिथले सगळे गाडीवाले, केळा वेळावाले, शनिवारवाड्याच्या तिथं.
आणि तो जायला लागल्याबरोबर माझ्या डोक्यात चमकला प्रकाश. अरे म्हणलं आपला गिराईक चाललंय पुढे. त्याच्या मागे माझी गाडी होती एकदम छडमाड. त्याला मी जंगली महाराजच्या तिथं जाऊन पकडला. स्टॉप यू बास्टर्ड. तो थांबला. चायला ह्यानी मला तिथं वाचवलं आणि आता इथं साला मला हे करतोय. त्याला म्हणते लगेच कामगार चाललेले होते. त्याने पहिला काय झालं म्हणलं एका बाईला उडवून पळून चाललं. ह्या घेऊन जावा बोले याला पोलीस स्टेशनला. म्हणलं कमी मी माझ्यावर सर शिवाजी पुतळीच्या तिथं आणलं परत गाडी साईडला लावली. म्हणलं व्हॉट हॅपन. म्हणलं 20 रुपीज. हो येस येस येस. म्हणलं येस 20 दिले. म्हणलं आता तुझा. म्हणलं देवा संध्याकाळचा बंदोबस्त केला तुझा मी आभारी. अरे काय हे मित्रांनो माझे कॅरेक्टर डिफेक्ट मला जाणून घ्यायचे. माझी किती आसू आहे माझ्यामध्ये, दुसऱ्यांबद्दल किती माझ्यामध्ये उग्र अशी भावना आहे, किती मी लोकांना त्रास दिलेला आहे, किती छळलेलं आहे. सगळ्यात महत्वाचे मित्रांनो ह्याच्यामध्ये एक आहे सेक्सची भावना. येस त्याच्यासाठी 2 पानं एक BWनी दिलेले बिग बुक मध्ये की आमच्या प्रणयाच्या मागण्या वाढल्या तेव्हा आम्ही काय केलं. आम्ही सेक्सबद्दल जास्त बोलत नाही, पण आज जर का नवीन जीवनाची आमची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये त्याचा जर का आम्ही योग्य वापर केला, त्याच्यामध्ये आम्ही त्याची जर ठेवण योग्य केली तर ती आम्हाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे आमच्या नवीन जीवनाची. ए वे ऑफ लाईफ. इट्स अ बिगेस्ट गिफ्ट गॉड हॅज एव्हर ऑफर्ड अस. तर मित्रांनो ह्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही. आणि ही पॉवर जी आहे ही परमेश्वराने दिलेली आहे. ती पुनरुत्पादनासाठी आहे. तिचा कुत्र्या मांजऱ्यांसारखा वापर नाही करायचा. म्हणून फार महत्वाचं आहे. दुसऱ्या बाईबद्दल मला अजूनही काय माझ्या मनामध्ये विचार आहेत. बायकोबरोबर मी समर्पण आहे का, त्याच्यामध्ये शृंगार आहे का, त्याच्यामध्ये ती गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे का उगाचच ओढणं ताडणं आहे. दारू पिण्याच्या काळात एक प्रकारे बलात्कारच होत होता. हे काय एवढ्या खुल्या यांनी सांगतोय कारण हे मला जाणून घ्यायचं ह्याचा विषय आहे. सीज जे हे काय आहे ते हे शक्यतो हे सीज आहे ना याच्यावर पुढे जास्त शेअरिंग होत नाही. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये छोटे छोटे जे आहेत 3 R's म्हणजे रिझनमेंट, रिमोर्स आणि रिझर्वेशन. 3 A's त्याच्यामध्ये सेरेनिटी, सिक्युरिटी अँड सेक्स असे बरेच आहेत. हॉल्ट HALT हंगर, अँगर, लोनलीनेस आणि टायर्डनेस. हाऊ ऑनेस्टी, ओपन माइंडनेस अँड विलिंगनेस. नॉट निग्लिजन्स, ओव्हर कॉन्फिडन्स अँड टेम्परमेंट. असे यामध्ये छोटे छोटे बरेच स्लोगन्स टाईप प्रोग्राम आहेत. खरे ओरिजिनल 3च स्लोगन्स आहेत. दॅट इज फर्स्ट थिंग्स फर्स्ट, लिव्ह अँड लेट लिव्ह अँड इझी डज इट. हे BW त्या काळी मीटिंग मध्ये सांगायचा. त्याची जी पर्सनल सेक्रेटरी रुथ हॉक ती सुद्धा त्याचा उल्लेख करायची. मित्रांनो करेज झालं, कन्फेशन झालं, कॅरेक्टर डिफेक्ट झालं. 2 गोष्टी मिळवायच्या 7व्या पायरीमध्ये. येस मला नम्रता पाहिजे, माझ्या म्हणजे कृतज्ञता पाहिजे. तेव्हा हे सगळं दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे. देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी. आज मला तू झोपेतून उठवलेस, मी तुझा आभारी आहे. एक मित्र आमचा रात्रीची मीटिंग केली. दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्याला मी खांदा दिलेला होता, प्रदीप सी म्हणून. गॅरंटी काही नाही मित्रांनो. त्यामुळे परमेश्वराकडे मी जितकी करुणा भाकेल. BW तर म्हणतो माय स्पॉन्सर टोल्ड मी आय शुड बी अ ग्रेटफुल अल्कोहॉलिक अँड ऑलवेज हॅव एन ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. मला माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं कायम कृतज्ञतेने भरलेलं हृदय पुढं कर. कारण कृतज्ञतेमध्येच नम्रता आहे, त्याच्यातच अनामिकता आहे. हे त्याचे घटक आहेत. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो ही जी काय परिस्थिती आहे ती मला ऍक्सेप्ट करायची आहे. ए इज समथिंग दॅट आय इज नॉट समथिंग दॅट आय जॉईन, इट इज समथिंग दॅट आय लिव्ह. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जो प्रोग्राम आहे तो नुसतं रजिस्टर भरून पैसे देऊन आणि हे करून नाही चालणार, नाही होत पूर्ण. तो मला तो जगायचा आहे. दॅट इज समथिंग आय लिव्ह. म्हणून मित्रांनो हा जो प्रोग्राम आहे हा कृतज्ञतेतून परत नम्रतेकडे जातो. आणि मग मित्रांनो पुढचा जो सी आहे तो आहे कॉन्शियस कॉन्टॅक्ट. माझं परमेश्वराबद्दल एक वेगळं हे पाहिजे की परमेश्वर तू माझा आणि मी तुझा. काही जरी झालं तर तू माझ्या मदतीला आहे ना. तू मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आणलंयस. नाही तर मी कधी कधी पिऊन पिऊन मरायला पाहिजे होतं. माझे 5 ऍक्सिडेंट झाले. पण तू मला हे 37 वर्षाचं उदार जीवन का दिलंस. आणि तुझा प्लॅनिंग आहे त्याच्या मागे, तुझी योजना आहे. माझ्या योजनेने तर मी माझ्या आयुष्याचं मातेरं करून टाकलं. पण जेव्हा तू मला मदतीचा हात दिलास तेव्हा माझं जीवन जसं एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श होऊन त्याचं सोन्यात रूपांतर व्हावं तसं माझं जीवन झालं. माझ्या सगळ्या ज्या काय नराधमासारख्या जे काय माझ्या मूल्य होती माझी डेंजरस एकदम ती गेली सगळी. मला सगळ्यात जास्त रेड लाईट मध्ये फिरायला आवडायचं. मला कायम नॉनव्हेज खाण्याचं माझं हे असायचं. मला जुगारीच्या क्लबमध्ये 2-2, 3-3 दिवस मी बसायचो. कुणाची मला मसाज करायचो, कुणाचं काय करायचो. बाप रे, कधी कधी आजही आठवताना असं वाटतं की देवा मी काय जीवन जगलेलं आहे. पण हेही नसे थोडके. परमेश्वरांनी सांगितलं घाबरू नको, हे तुझ्या आयुष्यातले ऍसेट्स आहेत. ऍसेट्स आहेत.
अल्कोहोलिक्स अनॉनिमसची प्रत्येक मीटिंग मला सांगते, एव्हरी मीटिंग इज एन अश्युरन्स दॅट गॉड विल रिस्टोर अस टू अस. म्हणजे परमेश्वर मला परत माझा जो काय हरवलेला हे आहे तो मला परत देणार आहे. माझी सत्सद विवेक बुद्धी आहे ती मला परत मिळणार आहे आणि मला त्याच्यावर विश्वास पाहिजे. मी कायम लोकांवर संशय येणारा माणूस आहे. माझ्या बायकोला मी एवढं बडवायचो, तेव्हा मी स्पॉन्सरला सांगितलं तर त्यांनी सांगितलं एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग काय, तुला असुरक्षित वाटत होतं की तुझी बायको पळून जाईल. मित्रांनो, हे मी इतक्या बारीकीने केलेलं आहे. सेक्स बद्दल त्यांनी मला सांगितलं मुलीला आपल्या कडेवर सुद्धा घ्यायचं नाही. मित्रांनो, 3-3.5 वर्षाची होती, मी नाही घेतलं शेवटपर्यंत मुलीला कधी. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्रोग्राम नुसतं जाणं आणि माना याच्यात नाही मला गुरफटून ठेवायचा. हा प्रोग्राम मला माझं इव्हॅल्युएशन करायचंय. मी कोण आहे, दारुड्या झाल्यानंतर माझी अवस्था अशी का झालेली होती, दारू थांबल्यानंतर माझ्यामध्ये काय काय होत गेलं, हे सगळं मला रितसर लिहून काढायचंय. येस. मग त्याला काय म्हणतात, 5th C स्टँड्स फॉर चेंज. माझ्यामध्ये चेंज व्हायला पाहिजे. माझं जी काही थॉट प्रोसेस आहे, चेंज फॉर युअर थॉट प्रोसेस, चेंज फॉर युअर बिहेवियर पॅटर्न, चेंज फॉर युअर ॲटिट्यूड. माझी जी वागणूक आहे ती बदलली पाहिजे. माझं जे काय थिंकिंग आहे ते बदललं पाहिजे. ते मी कायम नकारात्मक विचार करायचो, घाणेरडे विचार करायचो, हल्लेखोरांसारखे विचार करायचो, ते मला आता त्याच्यामध्ये शुद्धता आणायची आहे. येस. कारण इथं काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळं भरलेलं आहे. त्याची अनर्थ निवृत्ती व्हायला पाहिजे, तर शुद्धीकरणाची प्रोसेस सुरू होणार. येस. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये हा जो चेंज आहे, हा चेंज इतरांना दिसला पाहिजे. अरे नाही साला, पहिला अलग था, अभी अलग है. हे सगळं आपल्या बिग बुक मध्ये. हा जो माणूस होता हा नराधमासारखा होता, त्या माणसाला, नराधमाला नरोत्तमासारखं तुम्हाला त्याचा बदलावा आणायचा आहे. त्याला एका चांगल्या, म्हणजे फ्रॉम डिमन टू डिवोटी असं इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर आहे. की मी त्यावेळेला जे जगत होतो, आज मला खरंच कोणी सांगितलं 1 करोड हा म्हणतो, 10 लाख 20 लाख नाही म्हणत मी, 1 करोड रुपये देतो तुला आम्ही शिवा, हे सगळं कर. मी नाही करणार. बिकॉज आय हॅव अ हायर टेस्ट. मला एक उच्च स्वाद मिळालेला आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी माझ्यावर एक नवीन कृपा केलेली आहे. ती कृपा पहिली होती ती मी लाथाडत होतो, आता मी ती कृपा सुईच्या टोकासारखी, अधाशी माणसासारखी माझ्या झोळीत भरत येतो. येस. ती कृपा आहे. म्हणजे फरक कळला मला. व्हॉट इज स्पिरिच्युअल, म्हणजे गॉड्स विल काय आहे आणि गॉड्स ग्रेस काय आहे. गॉड्स विल काय, परमेश्वराची इच्छा काय. 4 कामं केली नाही, काय मिळालं, परमेश्वराची इच्छा आहे की तुझ्या हातून आता हे नाही व्हायला पाहिजे, तरच तू पुढच्या कामाला हात घालशील. किंवा तुम्ही 8 कामं केली आणि त्यातल्या 2चंच तुम्हाला फळ मिळालं, गॉड्स विल. पण तुम्ही काम केली 4 आणि तुम्हाला 8चा जर का डिव्हिडंड मिळाला, 8चा प्रॉफिट मिळाला, 8ची गिफ्ट मिळाली, तर दॅट इज गॉड्स ग्रेस. गॉड्स विल अँड गॉड्स ग्रेस. हा फरक कळतो. माय नीड्स अँड माय वॉन्ट्स. माझे नीड्स काय, चांगलं मला कपडे घालायला पाहिजे, खायला चांगलं पाहिजे, घर कपडा पाहिजे, मकान पाहिजे, मला थोडेसे पैसे प्रुडंट रिझर्व पाहिजे, उद्या हॉस्पिटलमध्ये काय झालं तर माझ्याकडे पैसे पाहिजेत, मुलीचं लग्न असेल तर माझ्याकडे थोडीशी तजवीज पाहिजे, घरातल्या लोकांच्या आरोग्यासाठी माझ्याकडे काहीतरी इन्शुरन्स मी करून घेतलेला पाहिजे. हा प्रोग्राम नुसतं बोलायचं नाहीये. प्रोग्राम आउन्स ऑफ प्रॅक्टिस इज बेटर दॅन टन्स ऑफ प्रिचिंग. सुईच्या टोका एवढं मला रोज आचरण काढायचंय. कणभर आचरण मनभर बडबडण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नाही तर मी काय करतो, वल्गनांचा गडगडाट करतो, खूप स्वतःबद्दल असलेल्या फाजूल गोष्टींना फाजील आत्मविश्वासाने लोकांना असा बिंबवायचा प्रयत्न करतो की मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे. आता मला लोकांना सांगायची आवश्यकताच नाही. यू शुड नॉट डिमांड रिस्पेक्ट, यू शुड कमांड रिस्पेक्ट. लोकांकडून तुम्ही महत्व मागून नका घेऊ. तुमच्या वागण्यामध्ये असा बदल आणा की परमेश्वराला सुद्धा वाटलं पाहिजे की ह्या माणसामध्ये बदल आहे, मला ह्याला दर्शन द्यायला पाहिजे. आता मी परमेश्वराकडून दर्शनाची अपेक्षा नाही करायची. परमेश्वरा, मी तुझा आणि तू माझा आहे, तर मी तुझा अंश आहे, तुझंच माझ्यासारखं हे आहे. पण मी भटकलेलो होतो. मी माझ्या इच्छा, सेल्फ विल ऑलवेज रन राईट. माझ्या ज्या इच्छा होत्या त्या दुबळ्या होत्या, अगदी घाणेरड्या होत्या, ओंगळवाण्या होत्या, भुरसटलेल्या होत्या, ते घृणेने भरलेल्या होत्या. दुसऱ्यांबद्दल असलेला मत्सर, दुसऱ्यांबद्दल असलेल्या भरलेल्या होत्या. त्याला आता मला स्वच्छ करायचंय. त्या इच्छा त्या सोपवायच्यात परमेश्वराकडे. परमेश्वरा, हे तुझ्यावर सोपवलंय. आता मी नाही म्हणणार मला पायलट व्हायचंय. काय संबंध, मला वय वर्ष 74ला मला आता चालायचा त्रास आहे, तर मी आता कुठं पायलट बिलेट होणार. माझे ते चेकअप, मला आता त्या गोष्टी नाही बघायच्या. दिवा स्वप्न मला काढून टाकायची. कल्पना तर पाहिजे, कल्पना विलास पाहिजे. तर तुम्ही एखादं चांगलं घर बांधाल, एक चांगला आर्किटेक्ट असेल, त्याच्याकडे कल्पनांचं भांडार असेल, तर तो एक फार चांगली वास्तू उभी करू शकतो. ते मला पाहिजे. पण फाजूल नको, फिजूल नको. ते अजूनही मला एखादी लागली 200 करोडची लॉटरी तर कुठून लागणार.
मग मी बीएमडब्ल्यूतून फिरवला, अरे शिवा बीएमडब्ल्यू से घुबरा आहे आजकाल. अरे आहे तेच बघ ना. त्यामुळे मित्रांनो अंथरुणाची साईज कळली. पाय बाहेर काढला तर थंड वाटणार किंवा गरम होणार. बुटाची साईज समजली. 9 नंबर 8 नंबर घातला चावणार, 10 नंबर घातणार लूज होणार. येस. आणि आता पुढचं जे आहे मित्रांनो कन्व्हिक्शन. सी स्टँड्स फॉर कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शन म्हणजे खात्री की देवा 37 वर्ष झाली तू माझ्या हातात निरा सुद्धा दिली नाहीस, मी तुझा आभारी आहे. जोपर्यंत मी आणि माझी दारू याच्यामध्ये परमेश्वराचा एक अभेद्य पडदा निर्माण होत नाही, एक चांगला स्ट्रॉंग कर्टन, तोपर्यंत जगातली कुठली ताकद माझ्या हातात दारू देणार नाही. नो डेथ ऑफ अ डिअर वन्स. माझे 3 सख्खे भाऊ 2009 ते 2014 गेले दारू पिऊन पिऊन. आय कुडंट डू एनिथिंग. मी काय नाही करू शकलो. माझा अहंकार परमेश्वराने खाली आणला. यू आर नॉट अ रिफॉर्मर, यू आर अ मेसेंजर. तू कुणाची दारू भरी करणारा कुणी नाहीये, सोडवणारा कुणी नाहीये. तू फक्त पोस्टमन आहेस. तुझे फक्त अनुभव सांग. त्याच्यासाठी मित्रांनो मला हे सगळं सांगायचंय, कन्फेस करायचंय की मी काय काय मातेरं करून ठेवलंय आयुष्याचं, काय काय ठाण केलेली आहे मी. ते सगळं त्याच्यासाठी मला धैर्य पाहिजे होतं. मग हे एक दुसऱ्यात असे हात गुंफून चालतात. आणि हे कन्व्हिक्शन मित्रांनो स्ट्रॉंग पाहिजे. जोपर्यंत ह्या कळपात जगातली कुठली ताकद माझ्या हातात दारू देणार नाही. मग हे सगळे सी जे आहेत मित्रांनो, कन्फेशन आहे, कन्व्हर्जन आहे, माझ्यामध्ये बदल झालेला आहे, कंटिन्युअन्स. हे मला नुसतं एक दिवस पी हळद आणि हो गोरी असं नाही होणार. बटन दाबलं आणि लाईट लागली नाही होणार. माझ्या मनावर मला संस्कार घडवायचे. ह्याच्यासाठी मला काय करायला लागेल, माझ्या जुन्या सवयी बदलायला लागतील. जुन्या सवयी म्हणजे मी उशिरा उठत असेल तर मला लवकर उठायचंय. मला लिहायचा कंटाळा असेल मित्रांनो, मला आज बी ते कॉम्प्युटर वगैरे नाही चालवत आहे. मला मुलावर अवलंबून राहायला लागतं. मला विमानाचं तिकीट काढायचं असेल, पैसे माझे आहेत सगळे, पण तो मला बुक करून देणार. मला मित्रांनो जीपेचं माझ्या सुनेनी सांगितलं, मी इतका खुश झालो त्या दिवशी. मला 550 मी घालवले. मला तिने नंतर रेल्वेचं तिकीट कसं काढायचं ते शिकवलं. अरे म्हणलं आहे आपले पास. ती म्हणली पापा आपके पास दिमाग आहे, मगर आपने ते गंजलेलं आहे मित्रांनो. त्या काढायचंय बाहेर, त्याला ट्रिगर करायचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या मित्रांनो तुम्हाला आनंद देऊन जाणार आयुष्यामध्ये. त्याला साला मी 14 वर्ष रिटायर्ड आहे. खरंच देवा तुम्हाला कोणाकडे पैसे नाही मागायला लावलेत. मी तुझा आभारी आहे. कृतज्ञता हृदयाच्या गाभ्यापासून यायला पाहिजे. उगाच वरवर नाही करायचं. मला त्या झाडाच्या खाली जायचंय मुळाला. त्याला पाणी घातलं की मग फळांना, फुलांना, फांद्याला, खोडाला वेगळं पाणी द्यायला लागत नाही. अन्न पोटात घातल्यानंतर मग डोळ्याला, कानाला, हाताला वेगळं द्यायला लागत नाही. सगळ्या शरीराचं शरीर पोषण होतं. तसं मित्रांनो हा प्रोग्राम आहे. सबमिशन, रिलीज अँड ऍक्शन. सबमिशन मला परमेश्वरावर सोपून द्यायचं. देवा आता तुझ्या इच्छेने होईल, जे काय होईल ते होईल. तू मला उद्या म्हणला ना विहिरीत ढकलून देईल तुला, मी तुला जे वाटेल ते कर. मी आता माझी चालवणार नाही. मग ती अतूट श्रद्धा होते मित्रांनो, अनफ्लिंचिंग फेथ. हे नाही यार परमेश्वर आहे. आतापर्यंत झालं मी अंधारात, डोळे असून अंधारात झटकत होतो. आता नाही. तो आहे, तो आहे. तो नुसता मूर्तीत बसलेला नाहीये, तो साक्षात तिकडे. हे कन्व्हिक्शन यायला पाहिजे मित्रांनो. आणि ते कन्व्हिक्शन आल्यानंतर जीवन हळूहळू जे असह्य होतं ते सुसह्य व्हायला लागतं. येस. मग आता मी आतो ह्या झाल्या पायऱ्यांचं काम झालं. आता मित्रांनो इथं आम्ही येतो म्हणजे ग्रुपमध्ये आमचं राहणं, ग्रुपमध्ये वागणं. त्यात म्हणजे सगळ्यात पहिला जो आहे सी, दॅट इज कॉमन वेलफेअर. कॉमन वेलफेअर सगळ्यांचं पहिल्यांदा. व्यक्तिगत जी आमची रिकव्हरी आहे ना ती मित्रांनो वेगळी आहे, पण ह्या सगळ्यांचं सामायिक कल्याण पहिलं व्हायला पाहिजे. हा ग्रुप जगला पाहिजे. आज हा ग्रुप इथं 34 वर्ष कार्यरत आहे. 24 जून 1991 पासून ही देवाची असीम कृपा आहे. मग त्या ग्रुपला मी होल नाही करायचं. जहाज आहे हे. त्या जहाजात होल केलं तर मित्रांनो पाणी हात येणार आहे, माझाही त्याच्यामध्ये कडेलोट होणार, मृत्यू होणार. म्हणून कॉमन वेलफेअर फर्स्ट. हे एकही आमचं येस बळ आहे. आम्ही लहानपणापासून ऐकले, गाव करेल ते राव काय करणार. हे मित्रांनो हा ग्रुप कसा इथं जिवंत राहील, त्या ग्रुपमध्ये कशी सेवाभावानी इथं सेवा केली जाईल, याच्यामध्ये सुसंवाद कसा येईल, याच्यामध्ये समन्वय कसा साधला जाईल. येस, तरच मित्रांनो समर्पित भावनेने सेवा होईल. नाहीतर एक दुसऱ्याची टांग खेचण्यामध्ये मी अनेक ग्रुप बघितले 37 वर्षात, नामशेष झाले. आता तसं होता कामा नये. म्हणून माझी त्याच्यामध्ये बांधिलकी आहे. आता 2 गोष्टी त्याच्यामध्ये पकडायच्या, दॅट इज कमिटमेंट अँड अकाउंटेबिलिटी. ग्रुपमध्ये मी जातोय बॉसिंग करायला जातोय का? ग्रुपमध्ये का जातोय की सगळ्यांनी माझं ऐकावं? ग्रुपमध्ये मी का जातोय की मला बाहेरच्या जगात कोणी विचारत नव्हतं म्हणून इथं मला अरे या 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 दे ग्लोरिफाय मी? नाही. ग्रुपमध्ये मी जातोय कारण ग्रुपने मला एक न्यू लीज हॅज गिव्हन मी. ग्रुपने मला एक नवीन जीवन दिलेलं आहे. वी आर ऑल लिव्हिंग ऑन बॉरोड टाइम. आम्ही सगळे मित्रांनो उदार जीवन जगतोय. म्हणून हे जे सी आहेत हे असे तसे नाहीयेत. कॉमन वेलफेअर.
कॉमन वेलफेअर मित्रांनो, बिल डब्ल्यू आणि बॉब खलास झालेले होते, म्हणजे बँकरप्ट झालेले होतं बिल. येस, त्याचं घर सुद्धा गिरवी होतं, जिथं राहत होतं ब्रुकलिन स्ट्रीटला, आणि दुसरं एक होतं ते. पण त्याची इथं 3-4 माणसं त्यांनी ठेवलेली होती. त्याची बायको एका छोट्या स्टोअरमध्ये कामाला होती, आणि त्यांचा ध्यास काय होता, हा प्रोग्राम जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचेल. हे 37 साली 40 मेंबर होते ह्याच्या लिव्हिंग रूम मध्ये होता बॉबच्या, आणि ते काचेतून बघत होते, अरे आता लाईन लागेल इथं मेंबर लोकांची, बेवड्यांची. पण हे बेवडे कसे आहेत, हे महत्वाकांक्षी आहेत. हे आयुष्यातून यांनी खूप गमावलेलं आहे, हे खूप खुंचाड झालेले आहेत, यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, तर हे एका छत्राखाली राहतील आणि सगळ्यात महत्वाचं हे 12 स्टेपचं काम करतील, एक हात दुसऱ्या हातापर्यंत पोहोचेल. की त्यावेळेला त्यांनी हा ध्यास घेतला होता. ह्याच्यासारखं जगात दुसरं कॉमन वेलफेअर असूच शकत नाही. की माझ्या पोटामध्ये भूक आहे आणि मी सांगतो की धनंजयला कसं जेवण मिळेल. अरे तुझं पहिलं पोट भर. हे मित्रांनो, हा एक निस्वार्थीपणाचा जो काय क्रम आहे ते हे आहे. म्हणून याच्यासाठी आता पुढचं सी काय सांगतो, मला 2 थिंग्स मे अपसेट ग्रुप युनिटी, दॅट इज क्रिटिसिझम अँड गॉसिपिंग. मला टीका टिप्पणी टाळायची आहे. नाही तर मी इथून तर चांगलं बोललं झालं आणि लगेच सुपर मीटिंग मध्ये गेलो की वाट लावली त्यांनी. नो, मला काही अधिकार नाही कुणाच्या आयुष्याशी खेळायचा, मला काही अधिकार नाही रुमर्स हे करायचा, गॉसिपिंग, त्यांच्याबद्दल वायफळ बडबड करायचा, त्यांच्याबद्दल जजमेंट द्यायचा. नो, हु एम आय टू जज अदर्स, डोंट बी जजमेंटल. हा प्रोग्राम मित्रांनो जिवंत आहे असं नाहीये. म्हणून मित्रांनो, क्रिटिसिझमनी अनेक ग्रुप खलास झाले. कारण क्रिटिसिझमचं काय होतं, क्रिटिसिझम तुम्ही एखाद्यावर केलं, तो हताश होतो, तो डिप्रेस होतो, तो रेस्टलेस होतो, इरिटेटिंग होतो, आणि मग तो उलट सुलट काहीतरी करायला जातो. त्याच्यातून रिझेंटमेंट पैदा होते. रिझेंटमेंट त्याच्या भोवती जर का असेल, त्याच्यापुरती सीमित असेल, तर तो एखाद्या वेळी दारू पिईल आणि त्याचा मृत्यू ओढवेल. पण तीच रिझेंटमेंट जर का ग्रुपमध्ये आली आणि मग ह्या अशा टीका टिप्पणी ह्याच्यातून मस्करी विष्करी करून त्याला अंडर एस्टिमेट करून काय होणार, तर त्या ग्रुपमध्ये वादविवादाला सुरुवात होणार, त्या ग्रुपमध्ये पर्सनॅलिटी क्लॅशेस होणार, त्या ग्रुपचा हळूहळू ऱ्हास होणार आणि सिकन अँड डाय, आणि एक दिवशी तो ग्रुप नेस्तनाबूत झालेला असेल. पुण्यामध्ये मी असे बघितले ग्रुप्स, विनर ग्रुप खलास झाला, खडकीला होता, इग्निशियस चर्चला गेला, झुंज ग्रुप गेला, 40 मेंबर असलेले ग्रुप मी बघितले खलास झाले मित्रांनो. ज्या लोकांनी, कारण का हा कंपॅरिझन पुढचा सी आहे, स्टॉप. कंपॅरिझन करू नका, कुणाशी तुलना करू नका. 2 मेंबर आधी चित्रशिंगीला होते, तो म्हणायचा 23ला घेऊ आपण, तो म्हणायचा नाही 27ला घेऊ. त्याच्याकडे 4-5 मेंबर असायचे, ह्याच्याकडे 4-5, हा त्यांना पैसे द्यायचा, तो त्याला पैसे द्यायचा, आणि त्यांना मांडली का तो पत्करायला लावलेलो होतं. मित्रांनो, ग्रुपची वाट लागली, एक दिवशी ग्रुप डुबला. परत प्रस्थापित होणं अवघड आहे. त्यामुळे मला माझा ग्रुप माझ्या कुटुंबासारखा वाटला पाहिजे. येस, माझ्या कुटुंबामध्ये जसं मी वागतो तसं मला ग्रुपमध्ये माझं वागणं पाहिजे. मित्रांनो, मला नवीन होतं, माहित नव्हतं, मी लय उन्माद केला आयुष्यामध्ये, लय उच्चार मांडला. पण ज्या दिवशी कळलं, नाही, दुसरी ट्रेडिशन वाचली, जॉन डोचं उदाहरण वाचलं, बाप रे, याच्यामधले 3 उदाहरण मनापासून वाचले. फ्रेडचं उदाहरण, जिमचं उदाहरण, 25 वर्षे दारू पिल्यानंतर परत तो दारू प्याला, 30व्या वर्षी थांबला. वन्स अँड, ह्याचा मला सिद्धांत समजला पाहिजे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस फिलॉसॉफी काय, वन्स अँड अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. एकदा दारुड्या तो कायमचा दारुड्या. दुधाचं दही झालेले, आता परत दूध होणे नाही. पोरगी आता भोल्यावर उभी राहिली, तिच्या अंगावर अक्षता पडल्या, ती कुमारिकाची सौभाग्यवती झाली. हा प्रोग्राम असा आहे, रिव्हर ऑफ नो रिटर्न. ही आता नदी आहे, हे काय समोर येईल ते घेऊन जाणार आपल्या प्रवाहामध्ये. आणि त्याला तो पुढे खूप छान सांगतो, देर इज नो एक्सेप्शन टू दिस इन द होल हिस्ट्री ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. एकदा दारुड्या आहे, तो परत सोशल ड्रिंकर झालेला आहे, तो परत पॅन ड्रिंकर झालेला आहे, असं काही नाही होणार. तो पुढे 6चा ग्लास त्यांनी थांबलेला असेल, तो 7नी सुरुवात करेल. कधी त्याच्याशी खेळायचं नाही. आम्ही बघावं, साधी गोष्ट आहे, हायली इन्फ्लेमेबल लिहिलेलं असतं त्या पेट्रोलच्या गाडीवर. आम्ही टाकतो का गाडी, नाही, साला झूट लिहिलेलं आहे. लाईटच्या तिकडे लिहिलेलं असतं 440 व्होल्ट. गिरणीमध्ये ती मुंडका असतं एक असं, म्हणतो का असं, नाही कोण बोलता इसमें नाही आहे करंट, हात लावू नाही लावणार. श्रद्धा आहे. येस, बाहेर पॉइझन लिहिलेलं आहे, आतमध्ये साखर आहे, तरी खाल का? अरे पॉइझन आहे, अरे आज अंदर शक्कर आहे राजा, नाही नाही पॉइझन आहे. 4 गोष्टी आम्ही श्रद्धेने घेतो. आम्ही ट्रेनमध्ये रात्रीचा प्रवास करतो, त्या विचारतो का त्या ड्रायव्हरला की आम्ही आता झोपून जाणार, त्याच्यापास लायसन बिसन नाही ना. बसवाल्याला विचारतो की हे खायला बियला नाही ना बाई,
तेरा लाइसेंस बिसन है ना सब बराबर, बसतो विश्वासाने, और लेके जाएंगे बराबर मेरे को. ही श्रद्धा आहे मित्रांनो, ही भावना आहे. त्यामुळे मग मला काय करायचं, मला कंपॅरिझन नाही करायचं, मला कंप्लेंट नाही करायचं. मी तर मित्रांनो हे सी असे 20 आहेत, मी ते गुगलवर मारले सी अक्षरांनी तर कितीतरी असे बापरे 150-200 शब्द सापडले. तुला नाही आपली एवढी ऐपत नाहीये. मर्यादा माहिती आहे ना मित्रो, पण हे सगळं पाहिजे. लोक म्हणतात अरे कोणते कशा कुठल्या साहित्य ते हल्ली, साहित्य करायचं काय, साहित्य तर आहेच, पण त्याचबरोबर मला माझं जीवन साकारायचं ना. माझ्या रिकव्हरीला हे सगळे पूरक आहेत, हे सगळे मदतनीस आहेत माझे, त्यांना मला आपलंसं करायचंय. म्हणून मित्रांनो मी वर्षानुवर्ष अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येईल. मी जर का समाधानाची जोड नाही पकडली, मी जर कायम क्रिबिंग नेचर ठेवलं, क्या यार इतने दिन आ रहा है, ये मी साला वही बस से आना पडता है, अभी तक स्कूटर नहीं है, ती साली बायको तीच आहे, काय त्याला याच्यापेक्षा झालं तिला सोडलेलं बरं बिरं. क्रिबिंग रडारड नाही पाहिजे. रडारड केली की मित्रांनो तुम्ही असह्य होणार. बारीक त्यांनी एक असा दारूचा विचार चमकेल, साला इससे तो अच्छा 90 टांगा पलटे. याचा विचारच करायचा नाही मला. आजार असा आहे, आजार दारासिंगला एखाद्या वेळेला तुम्ही मारू शकला असता गनिमी काव्यानी, पण दारूसिंग जो आहे तो डेंजर आहे. दारूसिंग छाताडावरच बसणार तुमच्या. दारूसिंगची मस्ती नाही करायची, न उसकी दोस्ती अच्छी न उसकी दुश्मनी अच्छी. म्हणून मित्रांनो हा जरी प्रोग्राम असला त्याच्यामध्ये, तर मित्रांनो हा सुरुवातीचा प्रोग्राम जो आहे हा ऑक्सफर्ड ग्रुप मधून आलेला आहे. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये ऍब्सोल्यूट प्युरिटी, ऍब्सोल्यूट ऑनेस्टी, ऍब्सोल्यूट एवढं कुणाकडे असतं ऍब्सोल्यूट. म्हणून बिल्डअपनी त्याच्यातले 6 पायऱ्या येऊन त्याला मॉडिफाय केल्या की बाबा वी ऍडमिटेड वी वर पॉवरलेस ओव्हर अल्कोहॉल दॅट आवर लाईफ बिकम अनमॅनेजेबल. आमची झाली वाताहत झालेली आहे, पण आम्ही सगळे मिळून एकटा कुणी काय करू शकणार नाही. म्हणून त्यांनी हे 5 सी दिले होते. त्याच्यामध्ये पहिला सी आहे तो कॉन्फिडन्स आहे, दुसरा आहे कन्फेशन आहे, तिसरा आहे कन्व्हिक्शन आहे, चौथा आहे कन्व्हर्जन आहे आणि 5वा आहे कंटिन्युअन्स. पण दे आर नॉट. सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो 37 वर्षापूर्वी मी जेव्हा आलो ते कसा फारशी हँडसम माणूस होसी आय, तो यायचा 24 आवर्स अ डे. हॅझल्डनचं पुस्तक होतं. त्याच्यामध्ये 23 मेला माझ्याकडे आहे, कुणाला बघायचं असेल मीटिंग नंतर सांगा, दाखवतो. मला दिल्लीच्या एका मेंबरनी लिहून पाठवलं की आज आपने जो शेअरिंग किया था वो आज का जो थॉट है वो. त्याच्या अगोदर एकदा मी माय स्पॉन्सर टोल्ड मी आय शुड बी, ते लिहून पाठवलं मला. मित्रांनो देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी. हा प्रोग्राम काय साधा आहे का? हा प्रोग्राम मित्रांनो सबमिशन, रिलीज अँड ऍक्शन. मला परमेश्वरावर सोपून द्यायचंय. किती सी तुमच्या आयुष्यात लोकांनी त्या लिहून पाठवलं, हे नाही असा जास्त प्रवाह कुठे, पण हे मला मदतीच आहेत माझे. हे मला यांनी कॉन्फिडन्स दिला आयुष्यात. अरे नाही, मी हे मध्ये फक्त येत राहिलो तर माझे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी घरी बसून मीटिंग करू शकणार नाही, मी नुसतं लिटरेचर वाचूनही होणार नाही. मला त्या दोन्हीचा फिलॉसॉफी अँड प्रॅक्टिस, इफ इट इज नॉट देन इट इज, त्याला चांगला वर्ड आहे फॅनाटिझम. हे आता मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. म्हणून मित्रांनो मीच सुचवला हा विषय की बाबा थोडासा विषय वेगळा असेल, पण ह्या गोष्टी माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत की मला आज काही जरी झालं, माझी इन्व्हेंटरी माझ्या डोळ्यासमोर आहे. आता मी ट्रेनमधून येत होतो, माझी बायको उजव्या बाजूला बसली होती आणि एक छान गोडस मुलगी 20-22ची असेल, ती कामावून सुटलेली होती. देवाला म्हटलं देवा आज परत तू परीक्षा घेतोय माझी. काय केलं नाही, पण ती मला तिचं आता ते एकदम लोकलमध्ये ते असे दाटे हल्ली लोकल फार एकदम परत क्राऊडेड व्हायला लागल्या, पडायला लागलं. पण आज ते फिलिंग नाही आलं. पण टुडे आय हॅव अ हायर टेस्ट. मी मंदिरामध्ये परमेश्वराच्या तिथं त्या विग्रहांची सेवा करतो. तर छानपैकी मी असं उत्तरीय घातलेलं असतं, धोतर घातलेलं असतं, मोठा तिलक लावलेला असतो. तर मला आता ते सुद्धा एक देतं. मला स्पिरिच्युअल प्रोग्राम आहे, स्पिरिच्युअल आउटलुक बदलायचं आहे आता ह्या सी मधून. चेंजेस माझ्यामध्ये जर का चेंजेस नाही आले तर मी वर्षानुवर्ष अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे दरवाजा ठोठून आत येईन, पण मला तो टेस्ट नाही मिळणार. तुम्हाला 1000ची नोकरी आहे, एकदम 5000 रुपये मिळाले, 1000चं काय नाही वाटणार, अरे 5000 मिळ रहा है अभी. तसं पाहिजे की दारू आता थांबली, घरामध्ये आनंद आहे, घराच्या भिंती हसायला लागलेल्या आहेत. परमेश्वरांनी ज्या आता मला देणग्या द्यायला सुरुवात केलेली आहे, माझी झोळी फाटल इतक्या ते आहेत. 2 हातांनी मी किती सांभाळणार. आज चांगली तब्येत आहे 74च्या वर्षी. येस, अजून बी मी ते धड 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 जातो. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, कारण रोज फिजिओथेरपी सांगितले डॉक्टरनी, एकही दिवस चुकलेला नाहीये. सातत्य फार महत्वाचं आहे. आज केलं आणि 4 दिवसांनी अरे जम गए अपने को, नाही. द लास्ट सी स्टँड्स फॉर कॉम्प्लेसन्सी. येस, तब अपने को आ गया सब. नाही आलं काही तुला अजून, त्याच्यासाठी तू उगाच स्वतःला 30 मार्क हा मत समजो अपने आप को. एक साधा हे मेंबर आहे मी, मला माझं जीवन नाही हाताळता येत. हे परमेश्वरा मला तुझ्या मदतीचे मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अनलेस यू एम्पॉवर मी डिअर लॉर्ड,
आय कॅनॉट डू इट, मी नाही करू शकत हे, तोपर्यंत तू मला मदतीचा हात पुढे करणार नाही. कॉम्प्लेसन्सी मित्रांनो फार डेंजर आहे हा शब्द, की मला असं वाटतं सगळं जमलं मला, मी नाही गेलो ग्रुपला तरी काय चालेल. अरे आपने को समज गया बीमारी क्या है, आजचा दिवस प्यायची नाही, आजची नवटाक उद्या, आजची पावशर उद्या, काही दिवस जमेल. एक मेंबर होता, तो एक दिवशी एकच पेक प्याला आणि तो ग्रुपमध्ये आला, ऑर्नेल आला. तो बोलला कौन बोलता ये बीमारी है, वाढत जाणारा आजार आहे असं तसं, आज मैं सिर्फ एक पेक पिया हूं, अब मेरे औरत मेरे साथ में. मेंबरनी तिच्या बायकोला विचारलं, त्याच्या मीटिंग झाल्यावर, एक ही पेक पिया आहे. एक महिनाभर तो यायचं झालं, सांगायचं एक ही पेक, त्याची बायको मी साक्ष द्यायला असायची, एक पेक. आता एक दिवशी झालं, एकचे झाले, दोन झाले, सोशल ड्रिंकर आहे मी, 2 पेक पिया, 2 ओनली ऑन द रॉक्स, 2. बरं झालं, 1 महिना 1.5 महिना, बायको नाही 2 आहे 2. म्हटलं बघ आपल्याला जमलं का नाही, तर तिसऱ्याला हात घातला रे. मित्रांनो 11व्या महिन्यामध्ये त्यांनी संपूर्ण बाटली संपवली, अंगावर रॉकेल टाकलं आणि काडी लावली. इट्स अ डेंजरस थिंग. आता घ्यायचं नाही, दो इट लुक्स सिम्पल बट इट इज नॉट इझी. अल्कोहोलिक्स अनोनिमसचं लिटरेचर असं आहे मित्रांनो, नुसतं मी परवा दिवशी बघितलं, एकाला कुणीतरी बिग बुक समजून सांगितलं, तर त्याला लोकांनी लिहून पाठवलं, सर तुम्ही सर नाही इकडे, सर आणि मर सगळे एकाच जहाजाचे प्रवासी आहेत. तिथं बाबा संगीत हे काही नाही चालत, सगळ्यांना एकच आजार आहे, मद्यपाश. तुमची मेंटल रिकव्हरी सगळ्यांची वेगळी वेगळी असू शकते. मेंटल रिकव्हरी डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन, बट फिजिकल रिकव्हरी, फिजिकल ज्या तुमचा हे ऑब्सेशनानंतर आलेली जी अलर्जी आहे ती सेम आहे. चमचाभर सुद्धा दारू आत गेली की ती पेटणार, आतमध्ये तो यज्ञ पेटला की त्याला आहुती द्यावीच लागणार, तुम्ही काही नाही करू शकत. यू कॅनॉट बी अ सोशल ड्रिंकर. बॉस मी 2 पेक पिता. कित्येक मेंबर, मला 37 वर्षात तर इतके वेगळे वेगळे अनुभव आले मित्रांनो. हा आजार तुम्हाला चॉईसचा आजार आहे, कंपल्शनचा आजार आहे, सी फॉर कंपल्शन. त्यांनी सांगितलं 40,000 दारुड्यांवर उपचार केल्यानंतर, ऑब्सेशन ऑफ अ माइंड दॅट कंपेल्स टू ड्रिंक, अँड एलर्जी ऑफ द बॉडी दॅट कंडेम्स टू गो मॅड ऑर डाय. दारू पिण्याची ओढ इतकी अतिव आहे, इतकी भयानक आहे, इतकी विलक्षण आहे, इतकी मायावी आहे, इतकी अनाकलनीय आहे, इतकी क्रूर आहे, इतकी रानटी आहे. दारूचा विचार आल्यानंतर समोर ऐश्वर्या राय जरी आली म्हणली की मैं ऐश्वर्या, अरे बाबा बैठ बाजू को मैं आय 2 पेक पी. तो ब्रह्मदेव जरी आला, साक्षात कृष्ण त्या वेळेला जर आला असता, मला म्हटलं असता, शिवबॉस मैं कृष्ण मुरलीवाला सब दुख दर्द दूर करने को आया. देवा आता 7 वाजून 10 मिनिटं झाली, कुठं टाईम आम्ही जरा वडारवाडी का उधर जाणे. तिथं साली गटार आहे, डुकर आहेत, ते घाणेरडे काय, पण ते मला सगळ्यात जास्त मला विलोभनीय वाटणार आहे, वैभव देणार, ऐश्वर्य देणार तर ही जागा आहे. तर ती गटार बघितलं तर ते एकदा मी अक्काला बघितलं, तिने त्या ड्रेनेज मधून काळा गुळ काढला असा, आणि नंतर त्याच्यावर ते प्रोसेस करून ते असं एक एक थेंब पडत होता, आणि नंतर तिने त्याच्यात बोळ घातलं आणि माचिसने असं दाखवलं. मला म्हटलं जगातली सगळ्यात मोठी केमिस्ट तर ही आहे. मित्रांनो विचारांचा आजार आहे, डिझीज ऑफ नॉट ओनली ऑफ ड्रिंकिंग ऑल्सो ऑफ थिंकिंग. इथं करायचंय जे काय करायचंय, मला इथं मला मित्र बनवायचंय, माझे विचार डेंजर आहेत, त्या विचारांना एक सूत्र करायचंय, मला त्याच्यामध्ये सुसूत्रता नाहीची आहे, आणि त्या विचारांनी मला खूप भटकवलेलं आहे, त्या विचारांनी मला खूप त्रास दिलेला आहे. दारूचा विचार आला की गुत्त्यामध्ये, बाईचा विचार आला की बुधवार पेठेमध्ये, जुगारीचा विचार आला की नटराज क्लबमध्ये. नुसतं सांगायचा होता दत्त्या आज मारणे काय, की मारामारी झालीच म्हणून शिवाची त्या दिवशी समजा. कुणीतरी मला बी मजबूत बडवलेलं, साला चेन बी खोलायला यायची नाही, इतकं बडवलेलं असायचं करंटमध्ये. तेव्हा अच्छा करंट मी तुम्ही इथनं मी को धुलाया चांगल्या ह्याच्यात, तर मित्रांनो चापट सुद्धा नाही हे होत. म्हणून हा प्रोग्राम समजून घ्यायचा आहे. आणि मला परमेश्वराशी, आता जसं शरीराला वरण भात भाजी बिजी लागती, तसं माझं जे मन आहे, माझा जो आत्मा आहे, त्याचं भोजन वेगळं आहे. त्याला काय लागतं, त्याला प्रार्थना आणि ध्यान लागतं. येस, खूप तीव्रतेने प्रार्थना इथून आली पाहिजे. देवा मी तुझा अंश आहे, मी फसलेलो आहे, मला आता दूर कर. स्वार्थाचे विचार नसता कामा. प्रार्थना करताना स्वार्थ नाही पाहिजे, अप्रमाणितपणा नाही पाहिजे, स्वेच्छा नाही पाहिजे, त्याच्यामध्ये विकृतपणा नाही पाहिजे, शुद्ध आणि सात्विक पाहिजे. तेव्हा मला जसं तुला घडवायचं तसं घडव. मी आता माझं जीवन तुझ्या चरण कमळावर ठेवलेलं आहे. परमेश्वर तुमचे भाव बघतो, ही सीज युअर एफर्ट्स नॉट द रिझल्ट. तो तुमचे परिणाम नाही बघत, तुम्हाला खऱ्या अर्थाने काय करायचंय त्याला माहिती आहे. तो इथं बसलेला आहे भावग्राही जनार्दनच्या रूपामध्ये. तुम्ही उगाच वरवर दाखवताना खूप काय दाखवाल. बायकोने पटकेने 5,000 रुपये मागितल्यावर खरा कस कळतो, अरे अरे नाही ना बॉस ऐसा नाही. मित्रांनो मला रियालिटीमध्ये जीवन जगायचंय. जे काय होईल ते होईल. देवा जायचा दिवस तर ठरलेला आहे, मग त्याच्यासाठी काय उगाच करायचं. मृत्यू हा आगंतुक पाहुणा आहे, आला की त्याच्या झोळीमध्ये देहाची भिक्षा द्यायलाच लागणार आहे. ती कुणाला चुकलेली आहे. आपले किती मेंबर गेले इथं असलेले आज.
नाही आहेत आमच्यामध्ये. त्यांनी त्यांचं योगदान दिलं आणि गेले. प्रत्येक मेंबरबद्दल माझ्यासाठी माझ्या मनामध्ये त्यांच्यासाठी कृतज्ञता पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो हा जो प्रोग्राम आहे, मला कॉम्प्लेसन्सीतून बाहेर पडायचं आहे. माझा जे चेंजेस आहे ते लोकांना अट्रॅक्ट करायला पाहिजे. आवर पॉलिसी इज बेस्ड ऑन अट्रॅक्शन रादर दॅन प्रमोशन. जे काय आहे ते मला त्यांच्यात जायला पाहिजे. मला लिटरेचरमध्ये थोडासा रस. आमच्या को फाउंडरनी खूप तकलीफ घेतलेली आहे. त्यांनी एकामागं 46 साली ट्रेडिशन ते 50ला अडॉप्ट झाले क्लिव्हलँडच्या कन्व्हेन्शनमध्ये. मित्रांनो त्यांनी आमच्यासाठी सगळं रेडीमेड दिलेलं आहे. मी जेव्हा मध्ये आलो तेव्हा बिग बुक असणं सुद्धा मित्रांनो भाग्याचं समजलं जायचं. मला एका मेंबरनी बिग बुक हे दिलं, पण पैसेच नव्हते. एका मेंबरच्या मैत्रीला जाताना ₹1.5 खिशात होता, पण इथं जो देत गेला. कारण मी त्याच्याशी प्रामाणिक, मी स्वतःचा असा हे करणार नाही, असा मोठा क्लेम नाही करणार की मी खूप स्पिरिच्युअल नाही. हे म्हणते की स्पिरिच्युअल प्रोग्रेस, दॅट्स ऑल. स्पिरिच्युअल परफेक्शन इज नॉट ऍक्सेप्टेबल. आम्हाला संत म्हणायचं नाहीच आहे स्वतःला. मित्रांनो या क्षणाला मला या 10C बद्दल जे काय आता समजलं ते मी तुमच्या पुढे मनापासून मांडायचा प्रयत्न केला. एक जे काय चांगलं आहे ते सगळं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं आहे. त्याच्यातल्या काही चुका झाल्या असतील, काही उणिवा राहिल्या असतील, काही माझ्या हातून ओव्हर कॉन्फिडन्सने एखादं स्टेटमेंट गेलं असेल तर मी तुमची माफी मागतो. तसा कुठलाही मला कुणालाही दुखवायचं हे नाहीये. पण मी ह्या 37 वर्षामध्ये खूप मेंबर्स बघितले ज्यांनी पैशांनी राज्य केलं. कुणाला 40,000 दे, कुणाला ₹1,00,000 दे, कुणाला काय दिलं, आणि त्यांनी मांडलिकत्व करायला लागलं. कुणी लिटरेचरच्या जोरावर लोकांना हे केलं, दाबून ठेवलं. कुठं लिहिलंय, काय केलंय, अरे बापरे, GSOचं काय, ह्याचं काय, कुठं लिहिलेलं आहे, पार्टिसिपेशन काय, कुठं लिहिलेलं आहे, हा प्रोग्राम असा आहे. मित्रांनो आता 5 दिन आपल्याला काय परीक्षेला जायचंय का? हे गिव्स यू एज्युकेशन, नॉट द ग्रॅज्युएशन. हे तुम्हाला शिक्षण देते, तुम्हाला प्रशिक्षित करते की काय. आता मित्रांनो विमान उडलं आणि गेलं, कुठली पायरी तिथं कामाला आली? करायच्या खेळ. पण तिथे भगवद्गीता काय नाही झालं तिला, पण ती एका भक्ताची होती. म्हणजे मफतलाल जे आहेत त्यांच्या मिसेसचं नाव आहे राधाप्रिया माताजी. त्या राधाप्रिया माताजीची ती लहान बहीण. आता ते आपला विषय नाहीये, पण मित्रांनो भगवंतावर आणखी जास्त. मी काल त्या डॉक्टरशी बोललो, तुझं डोकं खराब केलं मी. त्यांनी मला बरं केलंय, पण मी त्याला उगाच त्याचा उपहास नाही केला. म्हणलं डॉक्टर, मॅन ही डज नॉट लिव्ह बाय फूड अँड फायर, ही डज नॉट लिव्ह बाय बीट्स ऑफ हिज हार्ट, ही लिव्ह बाय द ग्रेस ऑफ गॉड. तुम्हाला माझं ऑपरेशन करायला त्यांनी बुद्धी दिली की ह्याला वापरा, रोबो नाही तर आज जाईल. सिरियस लिहून घेतलेले तयार सगळीकडे. त्याला मी भगवद्गीता दिली, तुम्हाला अजून सुरुवात नाही झाली. मला असं नका उंदीव की जायचा टाइम आल्यावर पान उघडाल, टाइम आहे खोलो. तसं मित्रांनो अजून वेळ गेलेली नाही. बिग बुक खोलो, 8 प्रकरणे वाचा. त्याच्यात आपल्यासाठी काय आहे, आपल्याला काय पांडित्य नाही गाजवायचं, आपल्याला ग्रहाचं नाही PhD करायचं. आणि ते काय मित्रांनो, इट्स नॉट लॉ बुक, इट इज नॉट लिगल डॉक्युमेंट, इट्स अ टेक्स्ट बुक. ते आम्ही ते कोर्टात घेऊन उभे नाही राहू शकणार. 7व्या पायरे हे लिहिलेले मॅजिस्ट्रेट नजल काय येडा वेडा आहे का काय? मित्रांनो अजून नाही केसेस झाल्या. एवढी मोठी ऑर्गनायझेशन आपली, $110 बिलियन. आज एवढी मोठी श्रीमंत ऑर्गनायझेशन आपली, जगातली 3री का 4थी, पण अजूनही पैशाचे जास्त हे नाही झाले. आम्ही कृतज्ञ लोक आहोत. BWनी ज्याला मेसेज दिलेला होता न्यूयॉर्कला, फर्स्ट माणूस हँक पार्खर्स, हँक पी म्हणायचे त्याला, त्यांनी बिलवर केस केली होती. त्यांनी 60,000चा गफला केलाय म्हणून. तो 19 वर्ष मध्ये होता, 4च वर्ष सोबत होता, पण त्यांनी इतका नाकात दम आणला मेंबर लोकांच्या. दारुडा खूप खतरनाक माणूस आहे हो. त्याला ह्या सगळ्या अशा शब्दातूनच त्याच्यावर अंकुश नाही ठेवायचा, त्याला सप्रेस नाही करायचं, त्याला प्रेमाने आपलंसं करायचं आणि त्याला सांगायचं, बाबा रे अजूनही काही वेळ गेलेली नाहीये. जर तू ह्याच्यात येत गेला तर परमेश्वर जसा आमच्या बाबतीत कृपाळू झाला तसा तुझ्या बाबतीत होईल. थँक्यू सो मच. अजून एक गोष्ट कळाली याच्यामध्ये, कन्सिस्टन्सी, सातत्य पाहिजे मला हे मध्ये सगळ्याच बाबतीत. सातत्य माझ्या वाचनामध्ये, सातत्य माझ्या कामावर, सातत्य माझ्या स्टेप्स घेण्याबद्दल, सातत्य माझ्या स्पॉन्सर बरोबर कंटिन्युअस बोलण्याबद्दल. मित्रांनो आपण प्रश्न उत्तर तर घेऊ, 1-2 प्रश्न घेऊया. कोणाला काही प्रश्न आहे का आजच्या जे झालं, किंवा इतर प्रश्न असेच विचारा, नाही तर जाता जाता मी 4 पेज पिऊन घरी नाही जायला पाहिजे. कोणाला आहे? हा, त्यांनी नीराबद्दल सांगितलं ना, त्याच्याबद्दल मला विचारायचं. काय नीराबद्दल ते म्हटलं ना, मी नीरा सुद्धा नाही पेली, कारण नीरा तर तसं ते समजलं जातं, पण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की ते सुद्धा फर्मेंटेड होतं.
ही शुद्ध आणि सात्विक आहे असं लोक म्हणतात. पण काय झालेलं मुंबईमध्ये असा एका मेंबरनी केलं, तो हळूहळू पहिल्यांदा निरा प्यायला लागला. निरा प्यायल्यानंतर तो ताडी प्यायला लागला. अरे म्हणला नाही, ताडीमध्ये नशा एकदम ओके, ताडी बी झाडातून येते. हळूहळू त्याला कुणीतरी सांगितलं भूक लागत नाही, मग त्यांनी वॉटर बरीज कंपाऊंड प्याला. एक दिवशी अर्ध जेवण चांगलं गेलं, मग एक दिवशी एक अख्खी बाटलीच लावली तोंडाला, मग ते महाग पडायला लागलं. मग म्हणलं एखादी बियर प्यायला काय हरकत आहे. आणि एक दिवशी फुल टाईड होऊन तो गटारात पडला. तो प्रवास आहे असा. म्हणून मला नाही खायचा. तुमच्या अंगाला जर काय अलर्जी असेल अंड्याची, तुम्ही केक खाल्लं तरी ती तुम्हाला रॅशेस दाखवणार ना. तुम्हाला ते रोखायचंय की मला जेणेकरून परत दारूची मला आठवण होऊन त्याची कृती होता कामा नये, परत मी तिच्याकडे वळता कामा नये. म्हणून ते सांगतात असं. त्यात मोठेपणा माझा काय नाही. देवानी माझ्याकडून काढून घेतलं. मी रोज सकाळी शौचाला जातो, बाहेर आल्यावर मी विचार करतो का मागे काय सोडून आलो. तसं ज्या ज्या गोष्टी सोडायच्या त्याला मळवरत त्याग म्हणतात. त्याची परत आठवण येता कामा नये. ते एकदा गेले ना, दे आर गॉन फॉर एव्हर. परत त्याच्यासाठी खेळत नाही बसत. अभी 10 साल हो गया, अभी 90 मार सकता यार मैं. मारा ना बाबा. अल्कोहोलिझम इज ग्रोईंग फास्टर इन द ॲब्सेन्स ऑफ अल्कोहोल. तो आहे ना, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये दारू नसते ना, तेव्हा तो खूप असा स्फोटक आतमध्ये असा वाढत असतो, खूप डेंजरस असतो. म्हणून बऱ्याच काळानंतर दारू पिल्यानंतर सगळं उट्ट भरून काढले जातं. 30व्या वर्षी त्यांनी दारू थांबवली. 25 वर्ष तो दारू प्याला नाही. बिग बुकचं उदाहरण आहे. आणि नंतर त्याच्या बायकोनीच त्याला सांगितलं पी बाबा एखादा पे, हरकत नाही. आणि 4 महिन्यामध्ये मग सगळा ज्याचे हॉस्पिटलच्या वाऱ्या झाल्या हे झाले आणि तो गेला. 25 वर्षाची सोबरायटी 4 वर्षात खलास झाली. आम्हाला आता ते करायचं नाही. ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ताच विचारायचा नाही ना. ठीक आहे, थोडं ऍड करू का ते? हा करा ना, करा. मी डॉन बॉस्को मध्ये अनुभव ऐकला होता. नागपूरचा एक मेंबर होता, तो 5-6 वर्ष सोबर होता. तो तिथं आणि असं काय त्याला प्रॉब्लेम झाला, मग तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याचं ब्लड चेकिंग केलं. त्यावेळेस डॉक्टरने रिपोर्ट दिला की तुझ्या ब्लड मध्ये अल्कोहोल आहे. तो माणूस काय म्हटला की बा मी कधीच दारू पिलो नाही, मी 6 वर्ष सोबर आहे, मी दारूचा थेंब घेतला नाही. डॉक्टरने त्याला प्रश्न विचारला, नागपूरमध्ये नीरा पीत होतात का? म्हटलं हो. तो बोले हा निरेचा प्रताप आहे, निरेमध्ये अल्कोहोल असतं, ते तुमच्या लक्षात येत नाही. आणि ते दिवसापासून आज 28 वर्ष झालं निरा मी पिलोलं नाही. सोडा पाणी प्यायचं काय, पण निरेला हात नाही लावलेला. त्याचा अनुभव ऐकल्यानंतर. अर्धा मिनिट बोला. करतो करा भाई समोर आहे. कारण जेव्हा मी स्टार्टिंगला मिटिंगला यायचो तर शिवभाई म्हणायचे सर्दी और खांसी हो गया ना तो दवाई मैं लेता नहीं. दुसरा बात होमिओपॅथिक दवाई लेता नाही. शिवभाई समोर आहे. यांनी ज्या टायमाला आम्हाला सांगितलं तेव्हा मला कळलं की त्यात पण अल्कोहोल असतो आणि होमिओपॅथी औषधामध्ये पण अल्कोहोल असतो. हे त्यांचे शब्द आहे, म्हणून मी ते सांगितलं. कित्येक लाईफ सेव्हिंग ड्रग्ज मध्ये अल्कोहोलची मात्रा असते. आमचं शरीर सुद्धा अल्कोहोल तयार करतं. पण जेव्हा आम्ही बाहेरून घ्यायचं हे करतो तेव्हा मग त्याचं हे चेंज होतं. एकदा ते तुम्ही बंद केलं, आमचं शरीर हे काय करतं, निकोटीन सुद्धा. माझं नाव आनंद आहे. मी 7व्या वर्षावर बसून लावून होतो. निरानंतर मोहन भाऊ म्हणून ना ताडी माझ्याकडे आली आणि नंतर दारू माझ्याकडे आली. ताडीची शेवटच्या 2 वर्षात मला लागली. मिटिंग पण सुटल्या होत्या. मी निरा आता मोहन भाऊ इथे बोलला, मी आता खरोखर 6 वर्षात निरा प्रकार गिरणार रोडची घेतलीच नाही, घ्यायचीच नाही म्हणलं. का निर्यापासून माझी सुरुवात झाली, परत दारू आली माझ्या आयुष्यामध्ये. कॉम्प्लिसन्सी बद्दल 1-2 मिनिटं. प्रत्येक आम्हाला 9 टाइम आहे आपल्याला. आहे ना, ठीक आहे. ओपन टाइम ठेवा. कॉम्प्लिसन्सी हा जो सी फॅक्टर मधला जो सांगितलं त्यांनी, कॉम्प्लिसन्सी हे मध्ये येऊन मला 5-6 वर्ष होऊन गेली होती. सगळं छान झालं होतं, मस्त झालं होतं आणि छान अगदी म्हणजे दुष्ट आगावी असं सगळं. आणि मी पण अगदी समजत होतो वेळच्या वेळी सगळ्यांना घरातल्या फॅमिली बरोबर दर दिवाळीला त्यांना कपडे खरेदी करणं, हॉटेलिंगला जाणं, कधी कधी पिकनिकला जाणं, कधी आणखीन कुठं नाटका सिनेमाला जाणं, छान सुंदर चाललेलं. माझ्या मुलीचं लग्न झालं, ते पण अगदी थाटावाटामध्ये मुंबईला झालं. परत इकडे पण शिवा पण आला होता, आपल्या इकडे झालं लग्न. नंतर माझ्या मुलाचंही लग्न झालं. सगळं अगदी इतकं ह्याच्यामध्ये अगदी भोळून गेलो होतो मी आणि वाटलं छान मस्त झालं. एवढे कॉम्प्लिसन्सी ही हळूहळू यायला लागलेली होती मला. आणि त्याच्यामध्ये त्या कोजी ह्याच्यामध्ये
मी म्हणत होतो आता काय दारू नाही पिणार मी. त्याच्यानंतर मला एक इतका जबरदस्त फटका बसला. मी जो बाहेर पडलो होतो मला म्हणजे मी आमच्या जेव्हा कंपनीमध्ये माझी 37 वर्षाची सर्व्हिस झाली आणि त्याच्यानंतर मला आता रिटायरमेंटला मला 2-3 वर्ष राहिली होती आणि एक जी अर्ली रिटायरमेंट स्कीम व्हॉलेंटिअर रिटायरमेंट स्कीम असते ती आमच्याकडे आली आणि मी पाहिला हिशोब केला. मला सगळा पगार तर मिळणार होता. माझी ग्रॅच्युटी जाऊन मला बऱ्यापैकी मोठा डो मिळणार होता. छान आहे. तो घेतला. बाकी केलं सगळं. त्याच्यानंतर आता कॉम्प्लेक्स या फॅक्टरीमधले मी लग्न बिग्नाचे सांगितले. त्यानंतर माझा बंगल्यावरती आणखीन एक मजला पण झाला आणि मी कोणालाही न विचारता स्पॉन्सरशी माझा एक अंतर निर्माण झालं होतं. त्याचाही सल्ला घ्यायचं बंद केलं होतं. मला जमेल ते परत पूर्वीचा प्रवीण परत त्याचे ते विचार त्याचे तसं वागणं त्याचे सगळे परत दोष दारू न पिता जे काही दोष असतात ते सगळे यायला लागले आले होते माझ्यामध्ये आणि मला ते आलेल्या पैशातला मोठा असा चंक मी एका मित्राच्या यांनी सांगण्यावरून एका बिल्डरकडे गुंतवला. 24% व्याज 24% व्याज मिळालं मला की आणि दर 3 महिन्यांनी मी त्याला एक चेक द्यायचो परत तो एक मला द्यायचा. त्याच्याकडे ती एक वेगळी पद्धत होती ती तुम्ही कोणी आता ते सांगत बसत नाही मी वेळ द्यायला त्याच्यामध्ये आणि सेफ साईडला म्हणून ते मी ज्या रक्कम गुंतवली त्या रकमेचा ते चेक द्यायचे मला आणि त्याचबरोबर ते आणखी मला व्याजाचाही चेक द्यायचे. अशा प्रकारे ते सगळं चाललेलं होतं. सुंदरपैकी मस्त चांगला उपभोगत होतो. एक दिवशी त्या मुलीने सांगितलं की मी आता चेक तुमचा जमा करून टाका कारण याच्या पुढे आम्ही ही स्कीम बंद करणार आहोत. आणि मी तो चेक जमा केला. 3 दिवस जरा मी थोडासा ह्याच्यात होतो जमा होईपर्यंत पण चेक जमा झाला. पैसे आले पण त्यानंतर मला लागलेली 24% व्याज आणि मग त्याच ठिकाणी त्यांनी आणखी 12%ची पण एक स्कीम होती. मी म्हणला चला 12%चं आणि ते पैसे गुंतवले. आज तुम्ही सगळ्यांना माहिती आहे हे काय गोष्ट लपून राहिलेली नाहीये. DS केनीचा मोठा मला अनेक जण म्हणलं पण 7,000च्या वर आपल्या इथे पुणे मुंबई कोल्हापूरमध्ये 7,000पेक्षा जास्त जण अडकले. आता परत ते हा एवढा मोठा फटका मला केवळ कॉम्प्लिसंट राहिलो आणि याच्याबरोबरचे संबंध सोडून टाकले स्पॉन्सर बरोबरचे आणि माझ्या मनाप्रमाणे स्वय इच्छा माझ्या स्वेच्छेने जायला लागलो म्हणून झालं. म्हणून तुम्ही नेहमी अटॅच राहा. त्या दरम्यान मी मिटिंगला येत नव्हतो. अशी ती गोष्ट. थँक्यू व्हेरी मच. अनाउन्समेंट आहे का वेळ झाली आहे अनाउन्समेंट काय आहे का पुढच्या दोनची रमेशचे 23 वर्ष त्याच्यानंतर दीपक 180 दिवस आणि राहुल 2 वर्ष. DY पाटील हॉस्पिटलच्या मीटिंगची अनाउन्समेंट करतोय मी. जर मंगळवारी आपली सभा असते तिकडे तिकडच्या पेशंटसाठी आणि तिकडचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी तर DY पाटील तुकाराम नगरचे DY पाटील. कृपया ध्यान दे. कृपया ध्यान दे. कृपया ध्यान दे. अगर किसी भाई या बहन को शराब के मामले में समस्या हो या शराब छोड़ना हो तो कृपया संपर्क करें GSO इंडिया मतलब ये वेबसाइट पर संपर्क करें www.agsoindia.org और अपने आसपास AA मीटिंग ढूंढने के लिए यह वेबसाइट पर जाएं www.aa.org/findaa. धन्यवाद.